नमस्कार एस्पारंट्स, कशा आहात सगळे? तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर एबी क्रॅकिंग मंत्रा. तर आपले जानेवारी 2021 पासून ते आताच फेब्रुवारी संपेल 2022 पर्यंत हा भाग 2 असेल. तर फेब्रुवारी पूर्ण संपून जाईल. जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले नसतील तर इथं आय लिंक आहे, इथं पाहू शकता तुम्ही. आणि आजचा व्हिडिओ जरा मिसाईलच असणार आहे, तुमच्यावर खूप सारे मिसाईल पाडणार आहेत आता. आणि इवन लास्टला छोटंसं सरप्राईज पण आहे, ते तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल. तर ठीक आहे, चला सुरू करूया व्हिडिओला. ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. तर फेब्रुवारी भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत अवॉर्ड्स, सिक्युरिटी अँड स्पेस आणि एन्व्हायरमेंट. तर चला सुरू करूया अवॉर्ड्स पासून. तर पहिला अवॉर्ड आहे मिस युनिव्हर्सचा, जे की तुम्हाला माहिती असेल, जे की चंदीगडच्या हरना संधू यांनी जिंकला. हा 17वा मिस युनिव्हर्स होता. आणि या अगोदर आपल्या भारतीय महिला कुठल्या आहेत तर 1994 मध्ये सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये लारा दत्ता. आणि या तिसऱ्या असणार, जे की 21 वर्षानंतर आपल्याला भेटला आहे. म्हणजे 2000 नंतर डायरेक्ट 2021 मध्येच भेटला आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता आहे टाइम्स मॅगझिन पर्सन ऑफ द इयर 2021 साठी. तर 2020 साठी मला सांगा, आपण डिस्कस पण केलंय, जी कमला हॅरिस आणि जो बायडन होते, तर ते होते टाइम्स पर्सन ऑफ द इयर. आणि यावर्षी आता 2021 मध्ये इलॉन मस्क आहेत. तर आत्ता सध्या त्यांनी 1 ट्रिलियन कंपनीचा व्हॅल्युएशनचा, तर त्यांनी तो तोडला आहे. 1 ट्रिलियनची कंपनी झाली आहे आता त्यांची. इलेक्ट्रिक बेस्ड जी टेस्ला जी कंपनी आहे, तर ती 1 ट्रिलियन कंपनी झाली आहे. डॉलर, 1 ट्रिलियन डॉलर म्हणजे याला 70 ना, अजून 70 पण नाही, आता 80 झाला असेल आपला रुपी. तर 80ने जरी केलं तर बघा, विचार करा, 80 ट्रिलियन होतं ऑलमोस्ट. 80 ट्रिलियन हे रुपीजमध्ये. तर हा वर्ल्ड रिचेस्ट पर्सन आहे, ज्याची US वर्थ किती आहे तर 255 बिलियन आहे. आता ह्याची शून्य केवढे ते तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, की 10⁻12 आहे का 10⁻9 आहे का 10⁻6 आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे साहित्य अकॅडमी अवॉर्ड. तर हे इथं पाहू शकता, असा अवॉर्ड असतो. आणि ह्याची स्थापना झाली 1994 मध्ये. हा लिटररी ऑनर आहे, जे दरवर्षी दिला जातो. कोण तर साहित्य अकॅडमी, जे इंडियन नॅशनल अकॅडमी आहे लेटर्सची. तर साहित्य अकॅडमीतर्फे हा दिला जातो. हा MPSC मध्ये 2020-21 मध्ये हा विचारण्यात आलेला. आणि अकॅडमी जे आहे ते 24 अवॉर्ड्स अॅन्युअली देतं लिटररी वर्क्सला. आणि हे कुठल्या कुठल्या लँग्वेजेसमध्ये दिलं जातं तर 22 लँग्वेज जे शेड्यूल 8 मध्ये आहेत आपले, जे शेड्यूल म्हणजे परिशिष्ट 8 आहे, तर त्यामध्ये जेवढे 22 लँग्वेजेस आहेत तर त्यामध्ये पण दिलं जातं. प्लस इंग्लिश आणि राजस्थानी ह्यामध्ये पण दिलं जातं. म्हणजे टोटल झाले 24. आणि हा जो साहित्य अकॅडमी अवॉर्ड आहे तो सेकंड हायेस्ट लिटररी अवॉर्ड आहे ज्ञानपीठ अवॉर्ड नंतर. फर्स्ट ज्ञानपीठ आहे साहित्यमध्ये आणि दुसरा आहे साहित्य अकॅडमी. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे 52वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया झाला गोवामध्ये. इथं पाहू शकता तुम्ही, हा बॅनरच आहे बाहेरचा गेटवरचाच. तर यामध्ये कोण कोण विनर्स ठरले ते पाहूया आपण. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणजे फेस्टिवल फिल्मबद्दलच हा पूर्ण अवॉर्ड असतो, की बाबा फिल्मच्या संदर्भात ज्यांनी ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे, प्लस कुठल्या कुठल्या स्टेट्सचं त्यांना चांगलं प्रोत्साहन दिलं आहे, तर ते पण सगळं इन्क्लूड होतं यामध्ये. तर मोस्ट फ्रेंडली स्टेट जे आहे शूटिंगमध्ये, तर उत्तर प्रदेश आहे आत्ता. ठीक आहे. त्यानंतर सिल्वर पिकॉक फॉर बेस्ट ॲक्टर मेल जितेंद्र बिकुलाल जोशी. ॲक्टर फिमेल अँजेला मोलिना आहे. मग बेस्ट डायरेक्टर वॅक्लाव कडर्नेका फॉर सेव्हिंग वन्स हू वॉज डेड. मग गोल्डन पिकॉक अवॉर्ड बेस्ट फिल्मसाठी जॅपनीज फिल्म आहे रिंग वॉन्डरिंग. मग स्पेशल ज्युरी अवॉर्ड रेनेटा कार्वेलो. इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर प्रसून जोशी आहेत. मग ज्युरी स्पेशल मेन्शन फॉर डेब्यूट फीचर फिल्म तर वेल्थ ऑफ द वर्ल्ड आहे. हे सगळं तुम्ही वाचून घेऊ शकता. एक जनरल आयडिया असायला पाहिजे की नेमकं या सेक्शनमध्ये कुठल्या कुठल्या यांना भेटले. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता अवॉर्डचे 1 लाइनर्स आहेत. अझीम प्रेमजी, जे की ज्यांना डॉक्टर इडा एस स्कोडर ह्युमॅनिटेरियन ओरेशन अवॉर्ड देण्यात आला आहे आत्ता. त्यानंतर सेल जे आहेत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, तर त्यांना गोल्डन पिकॉक एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अवॉर्ड देण्यात आला आहे. त्यानंतर तुषार कपूर जे आहेत त्यांचं एक बुक आली आहे बॅचलर डॅड. बॅचलर डॅड म्हणजे काय तर त्यांना दाम्पत्य होत नाही, तर त्यांनी सरोगसी थ्रू त्यांनी केलं हे दाम्पत्य. त्यानंतर आलिया भट यांना पेटा म्हणजे काय, पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. म्हणजे हे बघा, पी हिचं ई हिचं टी हिचं आहे, पेटा आहे हा. तर म्हणजे जे पेटाच्या ज्या भारतीय शाखेने बॉलिवूड स्टार आलिया भटला पर्सन ऑफ द इयर 2021 म्हणून घोषित केले आहे हे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर आता आहे स्पेस अँड सिक्युरिटी. आता इथनं पुढं पूर्ण तुमच्यावर आता मिसाईल पडणार आहेत बघा आता. तर पहिलं आहे पिनाका मिसाईल सिस्टीम. ते DRDOनं डेव्हलप केलं, सक्सेसफुली टेस्ट झाली आहे. आणि आता पिनाका एक्सटेंडेड रेंज
मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम सक्सेसफुली हे पार पाडण्यात आली. तर त्या पिनाका मिसाईल सिस्टीमबद्दल आपण जाणून घेऊया थोडंसं. पिनाका म्हणजे हे मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर आहेत. इथं बघू शकता तुम्ही, मल्टी बॅरल आहेत हे रॉकेट लॉन्चर आहेत बघा. इथं 3-3चे असे आहेत, हे टोटल 12 आहेत. तर 12 रॉकेट्स असतात आणि हे एकदा लॉन्च झाले तर 44 सेकंड्समध्ये हे सगळे लॉन्च होतात. झप एक पाठोपाठ एक 44 सेकंडमध्ये सगळे हे बॅक टू बॅक फायर होतात. आणि हे जे पिनाका जे नाव आहे, भगवान शिवजीच्या जे धनुष्यबाण आहेत तर त्यांच्या नावावरच हे पिनाका मिसाईल त्यांनी नाव ठेवलं आहे. आणि हे जे नवीन व्हर्जन आहे ते ॲडव्हान्स आणि खूप ऑब्वियस एक्सटेंडेड रेंज म्हणजे अजून रेंज वाढवली त्यांनी, जे की 45 किलोमीटर अजून रेंज वाढवण्यात आली आहे. आणि आत्ता जी पिनाका सिस्टीम आहे ती 35 ते 37 किलोमीटर जाऊ शकते. आता ही अप टू 45 किलोमीटर जाऊ शकते. आता आहे अग्नी पी मिसाईल, जे DRDO सक्सेसफुली टेस्ट फायर करण्यात आली आहे. ही जी आहे मिसाईल अग्नी, तर ही न्यूक्लिअर केपेबल आहे, न्यूक्लिअर आहेत, त्यात न्यूक्लिअर पॉवर्ड मिसाईल आहेत या. आणि अग्नी पी म्हणजे काय तर प्राईम आहे, अग्नी प्राईम. ही सेकंड टेस्ट झाली आत्ता मिसाईलची. पहिली जी झालेली ती जून 2021 झालेली. तर अग्नी प्राईमबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. जी अग्नी प्राईम आहे ती लँड टू लँड आहे, म्हणजे अग्नी जी असते आपली तर ती जमिनीवरच असते असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. म्हणजे जमिनीवरच मारा करणारी ही मिसाईल आहे. ही 2 स्टेज आहेत. सॉलिड प्रोपेलंट असतं, सॉलिड म्हणजे सॉलिड फ्युएल असतं, जे इंधन जे असतं त्यांचं एक सॉलिड असतं, एक लिक्विड असतं आणि क्रायोजेनिक पण असतं. तर हे सॉलिड इंजिन म्हणजे सॉलिड फ्युएल यूज करतं हे. त्यानंतर हे न्यू जनरेशन ॲडव्हान्स व्हेरियंट आहे अग्नी क्लासचे जे मिसाईल्स आहेत त्यांचंच, म्हणजे जे अग्नी 1 ते 5 आहेत तर त्याच्यापेक्षा हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे. आणि कॅनिस्टरायझेशन ऑफ मिसाईल्स म्हणजे हे जे टाईम रिक्वायर असतो त्यांना लॉन्च करण्यासाठी तो पण कमी होतो. आणि जे हँडलिंगसाठी आणि स्टोरेज पण खूप सोप्या पद्धतीने करू शकतो आपण. आणि हे सरफेस टू सरफेस आहे, जसं की मी सांगितलं, सरफेस टू लँड किंवा म्हणू शकता. हे बॅलिस्टिक म्हणजे काय, ग्रॅव्हिटीचा आधार घेऊन ते अटॅक करते. आता समजा इथनं फायर, आता पुढे सांगणारच आहे मी बॅलिस्टिक आणि क्रूजमध्ये काय फरक आहे. तर असे लॉन्च होईल आणि ग्रॅव्हिटीच्या सहाय्याने ते इथं टार्गेटला येईल. आणि क्रूज म्हणजे अशी डायरेक्ट हे गायडेड असते. आपण रिमोट कंट्रोलवर जसं ड्रोन्स वगैरे कसे असतात तसं आपण कंट्रोल करू शकतो हे. ठीक आहे. आणि याची रेंज आहे अग्नी पीची 1000 ते 2000 किलोमीटर. आता कुठले वेगवेगळे रेंजेस आहेत अग्नी मिसाईल्समध्ये ते पाहूया आपण. आता अग्नी 1 700 ते 800 किलोमीटर, म्हणजे असं लक्षात ठेवा 1 2 3 4 जसं आहे तसंच त्यांची रेंज आहे. 1000 पर्यंत आहे ही, मग हे 2000 पर्यंत, हे 3000 पर्यंत, हे 4, हे 5000, असं लक्षात ठेवू शकता. एक रफ आयडिया असायला पाहिजे. तेवढीच नाही आहे ती, ॲक्च्युली कमी आहे. जसं ह्याच्यात 700-800, ह्याच्यात 2000, ह्याच्यात 2500, हे 3500 पेक्षा जास्त. मग हे लॉंगेस्ट ऑफ द अग्नी कुठली आहे तर इंटरकॉन्टिनेंटल आहे, म्हणजे एका खंडापासून ते दुसऱ्या खंडामध्ये जाऊ शकते. 5000 किलोमीटरची क्षमता आहे यामध्ये. आणि ऑब्व्हियसली आपण हे काय दिवाळीसाठी नाही ठेवलेत. ठीक आहे. त्यानंतर एक इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम होता, जे कोणी बनवलेला तर हे जे आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत. तर त्यांनी हे आयडिया, म्हणजे त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्याला जे मिसाईल्स आहेत ते सेल्फ सफिशियन्सी आणायची आपल्याला, म्हणजे दुसऱ्यावर निर्भर नाही राहायचं. आपण आता केवढं इम्पोर्ट करतो आपण दुसऱ्या देशांकडून, रशिया झाले, मग फ्रान्स झाले, यांच्याकडून खूप सारे मिसाईल आपण इम्पोर्ट करत राहतो. त्याच्यामध्ये खूप खर्च होतो आपला. तर ते न व्हायला पाहिजे. प्लस आपलं एक सेल्फ इंडिपेंडंट सिस्टीम असायला पाहिजे मिसाईलचं. तर त्यासाठी ह्यांनी हे एक प्रोग्राम डेव्हलप केलेला. तर त्याचं नाव होतं IGMDP. आणि हे कधी अप्रूव्ह करण्यात आलेलं 1983 आणि कम्प्लीट कधी झाला तर आत्ता 2012 त्यांचे 5 मिसाईलचं डेव्हलप करायचा प्रोग्राम होता. यामध्ये PATNA म्हणजे पटना बिहारची राजधानी आहे, ती वेगळी गोष्ट आहे. PATNA म्हणजे काय, पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग आणि आकाश. पृथ्वी म्हणजे काय, ही पृथ्वीवरच असणार, म्हणजे सरफेस टू सरफेस आहे ही. अग्नी जसं मी सांगितलं जमिनीवर असणार, तर सरफेस टू सरफेस आहे. त्रिशूल आता खालनं वरती फेकला आपण तर म्हणजे सरफेस टू एअर झाला हा, असं लक्षात ठेवू शकता. त्रिशूल खालनं वरती फेकला आपण त्रिशूल, मग सरफेस टू एअर आहे. नाग ही अँटी टँक मिसाईल आहे, म्हणजे जे टँक्स वगैरे असतात त्यांना उडवण्यासाठी ही नाग आहे. म्हणजे नागाने आपल्या टँकला असं डसलं, असं कसंही लक्षात ठेवू शकता. कारण की असं न्यूमॉनिक्स थ्रू आपण लक्षात ठेवू शकतो. जर असं आपण वाचायला गेलं तर आपल्याला असं लक्षात नाही येणार. त्यानंतर आकाश म्हणजे काय, हवेत असणार, एअर, सरफेस टू एअर, खालून वरती आपण हल्ला केला, त्रिशूल सारखंच आहे हे. तर हे सगळे हा पूर्ण प्रोग्राम होता. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. तर आता आहे INS खुकरी.
जी INS खुकरी आहे ते 32 वर्षानंतर आता निवृत्त करण्यात आली आहे. ही फर्स्ट ऑफ द इंडिजिनसली बिल्ट मिसाईल कॉर्वेट आहे. म्हणजे काय, भारताची पहिल्या स्वदेशी निर्मिती क्षेपणास्त्र वाहू युद्धनौकांपैकी एक आहे ही INS खुकरी. आणि ही जी युद्धनौका आहे ती मुंबई स्थित माझगाव डॉक येथे बांधण्यात आली होती आणि 23 ऑगस्ट 1989 मध्ये भारतीय नौदलात सामील झालेली ही 1989 मध्ये. आणि या युद्धनौकेला आधीच्या INS खुकरीचे नाव देण्यात आले आहे. आणि नौदलाच्या पश्चिम आणि पूर्वेकडील दोन्ही, आणि जे भारतीय सैन्य दल आहे तर त्यामध्ये गोरखा ब्रिगेडशी ही युद्धनौका संलग्नित करण्यात आली आहे. म्हणजे जे जसं की नावातच आहे खुकरी, तर त्यांचा एक हत्यारच असतो खुकरी, तर तसं लक्षात ठेवू शकता. गोरखा रेजिमेंट जे आहे तर त्यांचं पण एक खूप महत्त्वाचं एक वेपनच आहे खुकरी. आणि ही आता काय आहे, खुकरीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर ही टाईप 14 ब्लॅकवूड क्लास फ्रिगेट आहे. आणि 1971च्या युद्धात पाकिस्तानच्या पाणबुडी PNS हँगर, इथं बघू शकता तुम्ही, हँगरनं या नौकेला बुडवले होते. तेव्हाच एकदा पहिल्यांदाच बुडवले होते. आणि ही पहिली अशी नौका आहे जी पहिल्यांदा ही लॉस्ट झाली आपल्या वॉरमध्ये कुठल्या तरी. म्हणजे अजून कुठल्याही पाणबुडी आपल्या डुबल्या नाहीत त्यानंतरचे जेवढे पण वॉर झाले त्यानंतर. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता प्रलय मिसाईल, इथं बघू शकता तुम्ही, ही मिसाईल आहे प्रलय. ही क्वासी बॅलिस्टिक मिसाईल आहे ज्याच्याकडे लो ट्रॅजेक्टरी असते. आता अशी ट्रॅजेक्टरी असते जनरली बॅलिस्टिक, तर याची थोडीशी कमी आहे. तर हे भारताचे पहिले पारंपरिक अर्ध बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. म्हणजे फर्स्ट कन्व्हेन्शनल क्वासी बॅलिस्टिक मिसाईल आहे ही, जे कमी उंचीवर होते आणि ते मोठ्या प्रमाणावर बॅलिस्टिकच असते. आणि ते उड्डाणात डावपेचात्मक हालचाल म्हणजे मॅन्युअर करू शकते. म्हणजे असं चकमा देऊ शकते खाली येताना पण मेजरली. आणि हे जमिनीवरच मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. सरफेस टू सरफेसच आहे हे. आणि त्यानंतर याची क्षमता आहे 150 किलोमीटर. समजा आपलं आता असं हे भारत आहे, तर हे नॉर्दर्न किंवा वेस्टर्न बॉर्डर म्हणजे इकडून किंवा इकडून जरी हल्ला झाला तर हे सक्षम आहे की त्यांना हे तोड उत्तर देण्यासाठी. आणि सॉलिड प्रॉपेलंट यूज केलं जातं आहे रॉकेट मोटरमध्ये. आणि स्टेट ऑफ द आर्ट नेव्हिगेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे अत्याधुनिक नेव्हिगेशन सिस्टीम बसवण्यात आलं आहे. आता आपण पाहूया की बॅलिस्टिक आणि क्रूजमध्ये काय फरक असतो. एक बॅलिस्टिक असते मिसाईल आणि क्रूज मिसाईल असते, तर त्यामध्ये काय फरक आहे ते पाहूया आपण. आता इथं बघू शकता तुम्ही, हे पहिले हे डायग्राममध्ये बघूया आपण. हे बघा लॉन्च साईट आहे, इथनं लॉन्च केली मिसाईल, असं वरती गेली खूप हाईटवरती. हे बॅलिस्टिक मिसाईल ट्रॅजेक्टरी आहे. अराउंड 1400 किलोमीटरपर्यंत वरती जाऊ शकते हे. आणि डायरेक्ट इथं टार्गेट आहे समजा, तर इथनं डायरेक्ट ते ग्रॅव्हिटीचा सहारा घेऊन डायरेक्ट अटॅक करते. आणि त्यामध्येच एक ही झाली बॅलिस्टिक. आता इथं आहे क्रूज. इथं बघा अशी लॉन्च झाली, हवेत गेली आणि ॲटमॉस्फिअरच्याच खाली ही पूर्णपणे म्हणजे रडारच्या दिशेत न येता डायरेक्ट ही खालच्या खालीच नॅव्हिगेट करून आपण अटॅक करू शकतो. इथं हे फरक आहे दोघांमध्ये. आता तेच लिहिलं आहे यामध्ये. इथं बघू शकता, ट्रॅव्हल इन प्रोजेक्टाईल मोशन ट्रॅजेक्टरी डिपेंड्स ऑन ग्रॅव्हिटी, एअर रेजिस्टन्स आणि कोरलिस फोर्स. कोरलिस फोर्स म्हणजे माहिती असेल तुम्हाला, हे अर्थ ही अशी पृथ्वी फिरत आहे. जर अशी पृथ्वी फिरत आहे तर इथं वारं येत राहतं. असं आहे, असं वारं येत राहतं, त्याला कोरलेस फोर्स म्हणतात अपोजिट डायरेक्शनमध्ये. त्यानंतर कम्पॅरेटिव्हली हे स्ट्रेट ट्रॅजेक्टरी फॉलो करतं क्रूज मिसाईल. इथं पाहू शकता डायरेक्ट स्ट्रेट ट्रॅजेक्टरी आहे यांची. आणि हे अर्थ ॲटमॉस्फिअर सोडून जातं डायरेक्ट बॅलिस्टिकमध्ये, हे आतच राहतं. हे लॉंग रेंज मिसाईलसाठी चांगलं आहे. 12,000 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते ही बॅलिस्टिक, कारण की खूप मोठा पल्ला पण गाठू शकतो ग्रॅव्हिटी सहाय्याने. हे जर तेवढंच जर अँगल चेंज केला असं जरी ठेवलं तर हे डायरेक्ट इथनं खूप लांब जाऊ शकते, अराउंड 12,000 किलोमीटर. म्हणजे इकडून डायरेक्ट आपण USA पर्यंत मारू शकतो. त्यानंतर शॉर्ट रेंज मिसाईल आहेत. या शॉर्ट रेंज म्हणजे कसं काही तेवढं इंधन नसणार म्हणून ते शॉर्ट रेंजेस असणार. ऑब्व्हियस एक क्रूज मिसाईल्स असतात ह्या, जसं की ब्रह्मोस मिसाईल, सगळ्यात फास्टेस्ट सुपरसॉनिक मिसाईल आहे आपल्याकडे. ह्यामध्ये कुठले कुठले येतात तर पृथ्वी 1, 2, अग्नी, मग धनुष. ठीक आहे, तर नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता आहे एन्व्हायरमेंट. तर इथं बघू शकता ग्रेट इंडियन बस्टर्ड, तर याचा अर्थ आहे मालडोक म्हणतात त्यांना. तर बघू शकता तुम्ही, हा पक्षी असतो हा ग्रेट इंडियन बस्टर्ड. पॉप्युलेशन डिक्लाईनवरती. इथं बघू शकता 1969 पासून ते आता 2020 पर्यंत असं डिक्लाईन चाललंय. 1260 होते, मग हे एवढं डिक्लाईनवरच चाललंय. मग त्यासाठी हे मोस्ट क्रिटिकली एंडेंजर्ड बर्ड आहे. आपण पूर्ण माहिती बघितली असेल की कॅटेगरीज असतात IUCNच्या, त्याप्रमाणे त्यांनी कॅटेगरी ठेवली. जेवढं सिव्हिअर असेल तेवढं ते म्हणजे मोठ्या कॅटेगरीमध्ये जातात, जसं की क्रिटिकली एंडेंजर्ड. मग नंतर हे एक्सटिंक्टच होतात. एक्सटिंक्ट म्हणजे ते नामोनिशाण नाही राहत त्यांचं मग. आणि हे स्टेट बर्ड आहे राजस्थानचं, हे लक्षात ठेवा, ग्रेट इंडियन बस्टर्ड किंवा मालढोक. ॲक्च्युली रिझन पण तेच आहे, कारण की यांचं कन्झर्वेशन व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी पण हे स्टेट बर्ड ठेवलं. जसं की आपलं टायगरचं कन्झर्वेशन व्हायला पाहिजे म्हणून आपलं नॅशनल ॲनिमल आहे, तसंच आहे. आणि हे मेजरली कन्फाईन होतं कुठं तर राजस्थान, गुजरातमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतं. तसं छोटे छोटे पॉप्युलेशन पण सापडतं महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रामध्ये.
आणि हे सगळं कॉन्स्टंट थ्रेटमध्येच असतं, कारण की हे त्यांना एक शॉक म्हणजे जे तार वगैरे असतात विजेच्या, तर त्यांच्यावर पण इलेक्ट्रोक्युशन होतं त्यांना, म्हणजे विजेचा झटका बसतो किंवा धडक होती तारेबरोबर किंवा हंट केलं जातं त्यांना, आणि खूप सारे अन्य कारणं पण आहेत त्यांच्या हे डिक्लाइन पॉप्युलेशनमध्ये. तर आता आपण ह्यांचं प्रोटेक्शन स्टेटस पाहूया की कुठल्या कुठल्या कॅटेगरीजमध्ये त्यांना काय काय प्रोटेक्शन देण्यात आले. जसं की IUCN, जसं की मी सांगितलं, हे क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. त्यानंतर जे साईट्स आहे इथं बघू शकता, इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फाउना अँड फ्लोरा, हे साईटचा फुल फॉर्म आहे. तर त्यांच्यामध्ये अपेंडिक्स 1 म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅटेगरी आहे, सगळ्यात एकच कॅटेगरी ज्यात खूप सारे इम्पॉर्टंट स्पीसीजला डायरेक्ट अटॅक करू नाही शकत आपण. इव्हन यामध्ये पण तुम्ही जर ह्यांचा हंट केलं तर जर तुम्ही सापडला गेला तर त्याच्यावर खूप मोठी दंड आणि कारवाई खूप होऊ शकते. त्यानंतर CMS मायग्रेटरी स्पीसीज, त्यामध्ये पण अपेंडिक्स 1 शेड्यूल 1 म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये पण शेड्यूल 1, जसं की टायगर पण ठेवण्यात आलं आहे शेड्यूल 1मध्ये. खूप एक्स्ट्रीम प्रोटेक्शन असतं यामध्ये. म्हणजे तुम्ही हंट तर दूरच सोडून द्या, त्यांना त्रास जरी दिला तर तुम्हाला अटक करू शकतात ते. खूप स्ट्रिक्ट प्रोव्हिजन्स असतात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये. ह्याच्यामध्ये 6 शेड्यूल आहेत, तर ते पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की प्रत्येक शेड्यूलमध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे. जसं यामध्ये खूप एक्स्ट्रीम प्रोटेक्शन देण्यात आलं आहे, मग सेकंडमध्ये थोडं रिलॅक्स केलं आहे, मग तसं तसं करत 6मध्ये काय आहे ते इव्हन UPSCमध्ये पण विचारलेलं शेड्यूल 6मध्ये काय येतं. आणि इथं पाहू शकता तुम्ही मॅप आहे. इथं ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे, इथं लेसर फ्लोरिकन, बेंगॉल फ्लोरिकन, हे पण एक बर्डचाच प्रकार आहे त्यांचाच. तर इथं बघू शकता राजस्थान गुजरातमध्ये इथं पर्पलमध्ये करण्यात आले. राजस्थान आणि गुजरातमध्ये सगळ्यात जास्त आढळून येतात. मग त्यानंतर लेसर फ्लोरिकन पण बघू शकता, इथं महाराष्ट्रामध्ये पण बघू शकता, कर्नाटका, आंध्रा. आणि इथं बघा बेंगॉल फ्लोरिकन म्हणजे बेंगॉलच्या त्या साईडला थोडं असणार, मेजरली बेंगॉलमध्ये जास्त नाही आहेत, मग इकडं आहेत. तर छोट्या छोट्या पॅचेसमध्ये असे सापडत राहतात त्या. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता न्यूज आहे रिइंट्रोडक्शन ऑफ चीता. आता चीताला आपण आणायचा प्रयत्न चाललाय आपला. आता 50 चीता आणणार आहेत नेक्स्ट 5 इयर्समध्ये. तर ह्याचं नाव काय आहे स्कीमचं आणि कुठल्या मिनिस्ट्रीने केलं, तर युनियन मिनिस्टर फॉर एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांनी लॉन्च केलं ॲक्शन प्लॅन फॉर इंट्रोडक्शन ऑफ चीता इन इंडिया. हे 50 चीता आपण आणणार आहोत इंडियामध्ये, कारण की इंडियामध्ये एक्सटिंक्ट झालेत, पण आफ्रिकन त्या साईडला थोडेसे आहेत, तर त्यामधनंच आपण आणायचे. त्यामध्ये पण कुठले कुठले जे एशियन चीता आहे आणि आफ्रिकन चीता आहे, तर त्यामध्ये काय काय फरक आहे, त्यांचा IUCN स्टेटस काय ते पुढे पाहणारच आहोत. आणि हे कुणी परवानगी दिली, तर NTCA, नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी असते. ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. म्हणजे काय, हे ॲक्ट थ्रू बनवली गेली आहे. आणि कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते, तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. हे 2005मध्ये एस्टॅब्लिश करण्यात आली आहे. कारण की का, तर टायगर टास्क फोर्ससाठी रिकमेंडेशन देण्यासाठी, म्हणजे टायगरसाठी मेजरली बनवण्यात आलेली ही. आणि कुठल्या ॲक्टनुसार येते, जसं मी सांगितलं ही स्टॅट्युटरी बॉडी आहे, तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट थ्रू येते, जे अमेंड केले 2006मध्ये, ज्यामध्ये टायगर कन्झर्वेशनला खूप स्ट्रेंथन करण्यात आलेलं. तर आपण आता पाहूया चीताबद्दल थोडीशी माहिती. आता इथं पॅरामीटर्स आहेत, IUCN, साईट्स, डिस्ट्रीब्युशन कुठे आहे, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक काय आहे. आणि इथं आफ्रिकन चीता आहे आणि एशियाटिक चीता आहे. इथं आफ्रिकन चीता जे आहे ते वल्नरेबल आहे आणि जे एशियाटिक आहे ते क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. इथं डिफरन्स विचारू शकतात. नुसतं चीता नका लक्षात ठेवू, आफ्रिकन आहे का एशियाटिक आहे ते पण पहा, कारण की जर या शब्दावर जर तुम्ही थोडं फसला तर तुम्हाला वाटेल क्रिटिकली एंडेंजर्डच आहे. आणि काय काय तर म्हणतील हे एक्सटिंक्ट झालंय, इंडियामध्ये एक्सटिंक्ट आहे पण एशियामध्ये नाही आहे. ठीक आहे, साईट्स जे स्टेटस आहे ते अपेंडिक्स 1 दोघांमध्ये अपेंडिक्स 1 आहे. डिस्ट्रीब्युशन कुठं कुठं आहेत, तर 6,500 ते 7,000 आफ्रिकन चीता आता वाईल्डमध्ये प्रेझेंट आहेत. आणि त्या 40 ते 50च फाउंड कुठं होतात, तर इराणमध्येच. फक्त इराणमध्येच आपल्याला डिस्ट्रीब्युशन आहे एशियाटिक, एशियामध्येच येतं इराण, म्हणून ते पण 40 ते 50 राहिलेत, म्हणून ते थोडं क्रिटिकल एंडेंजर्डमध्येच ठेवण्यात आले. त्यानंतर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर हे मोठे साईज असतात कम्पेअर टू एशियाटिक चीतामध्ये. म्हणजे जे आहेत आफ्रिकन चीता हे थोडे मोठे असतात यापेक्षा, आणि यांच्याकडं थोडंसं छोटे असतात हे आफ्रिकनपेक्षा. यांच्याकडे जास्त फर असतो, ह्यांना छोटं डोकं असतं आणि एक लॉंगर नेक असते यांच्याकडे. आणि जनरली ह्यांचे आईज रेड असतात आणि थोडेसे मांजरासारखे दिसतात. ते आमच्या घरी पण एक मांजर, ठीक आहे, जाऊ दे. नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता आहे पुष्पराज, झुकेगा नाही साला. हे बघा, रेड सँडर म्हणजे लाल चंदन आहे, इथं बघू शकता. यांच्याबद्दल नाही माहिती ॲक्च्युली, हे लाल चंदन बद्दल माहिती आहे, जसं की तुम्ही स्टेटसमध्ये पाहिलं असेलच, थंबनेलमध्ये. तर हे IUCN स्टेटसमध्ये आता याचं कॅटेगरी जी आहे ती एंडेंजर्ड करण्यात आली आहे. पहिले काय होती ते पाहूयाच आपण. तर चला रेड सँडरबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर ह्याला लाल सोनं पण म्हटलं जातं, रेड गोल्ड, कारण की याची रक्कम जी आहे 1 टनामागे ऑलमोस्ट 1 करोड ते 2 करोड आहे. जसं की तुम्ही पुष्पराजमध्ये, पुष्पा मूवीमध्ये पाहिला असणारच.
आणि ती फिल्म ॲक्च्युली त्या शेषाचलम जे हिल्स आहेत तिथं बघू शकता, इथं नाही दिसत आहे, तर शेषाचलम हिल्स आहेत, तर त्यामध्ये ती शूट करण्यात आली. सगळ्यात डिफिकल्ट टेरेन आहे, त्यामध्ये त्यात खरंच त्यांनी जे दाखवले ते लालचंदन ॲक्च्युली लालचंदन आहेत, ते असं डमी नाही आहेत त्या. तर ठीक आहे, त्याचे आता हे लालचंदनबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर याचं सायंटिफिक नेम इथं बघू शकता. आता मी हे वाचत नाही कारण की प्रोनाऊन्सिएशन पण वेगळंच होईल, काहीतरी वेगळंच, टेरोकार्पस सेंटेलिनस. ठीक आहे, तर इंडियन एंडेमिक आहे. एंडेमिक म्हणजे काय, तर फक्त भारतातच सापडलं जातं, भारतामध्ये पण तेवढ्या स्पेसिफिक रिजनमध्येच सापडलं जातं पूर्ण वर्ल्डमध्ये, म्हणून त्याला एंडेमिक म्हटलं जातं. आणि ईस्टर्न घाट्समध्ये रेस्ट्रिक्टेड आहे. आणि एंडेमिक टू जसं मी सांगितलं हे फक्त आंध्र प्रदेशमध्येच सापडलं जातं. आणि हे जे रेड सँडर जे आहेत म्हणजे हेच लालचंदन, ते रॉकी डिग्रेडेड फॅलोलँडमध्येच सापडलं जातं. हॉट अँड ड्राय क्लायमेट लागतं. आणि पहिली जी कॅटेगरी होती त्याची नियर थ्रेटन होती, म्हणजे एवढं काही प्रॉब्लेम नव्हतं, म्हणजे बऱ्यापैकी होतं लालचंदन. आता खूपच त्याची तस्करी व्हायला लागली, तर त्यामुळे हे जे डिग्रेड करून डायरेक्ट इंडेंजर्ड करण्यात आले आता. साईट्समध्ये अपेंडिक्स 2 मध्ये आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट शेड्यूल 2 मध्ये आहे. चांगलं हे दिलंय, काय म्हणतात, प्रोटेक्शन करण्यात आलंय आता. आणि आता तर एक न्यूज पण आलेली की एक ते पुष्पा जे मूवी आहे, तर त्याला बघून एक माणसानं ट्राय केलेलं पूर्ण चंदन लुटायचा, तर त्याला पकडून मग पोलिसांनी पण ही ट्विट केलेलं आहे, पुष्पराज झुकेगा भी और रुकेगा भी, असं काहीतरी त्यांनी मस्त छान पोस्ट केलेली. तर ठीक आहे, हे चुकीचंच आहे. तसं आपलं एंडेमिक आहे ना, याचे लाल चंदनचे एवढे फायदे आहेत, मेडिसिनल खूप फायदे आहेत त्याचे, त्यामुळे मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. इवन त्याचे लालचंदनचे आय गेस पियानो का गिटार असं काहीतरी बनवलं जातं, फर्निचर पण बनवलं जातं, खूप 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 कॉस्टली जातं हे, जपानच्या आय गेस तिथं मार्केटमध्ये, म्हणून याची डिमांड खूप देशभरात खूप म्हणजे वर्ल्ड वाईड खूप जास्त आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे केबीसी राऊंड. तर इथं प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनाबद्दल आहे हा प्रश्न. तर हे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. प्लस हे डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स कुठले कुठले आहे, तर तो दुसरा क्वेश्चन आहे, तर तो पण मला कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. आणि जसं तुम्ही कळवणार तसं मी लगेच आन्सर पण पाठवेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन येईल, त्याच्यावर क्लिक करा. आणि टेलिग्राम चॅनल पण आहे, जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल. इथं क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन येईल, तिथं टेलिग्रामची चॅनलचे लिंक आहे, त्यामध्ये मी सगळे PDF टाकलेत, तर ते तुम्ही पाहू शकता पूर्ण 2021 पासून ते आत्तापर्यंतचे. तर ठीक आहे, धन्यवाद.